एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असेल। गृहिणी म्हटलं की सतत चिडलेली, थकलेली, कंटाळवाणी असंच वर्णन आपल्याला ऐकायला किंवा बघायला मिळतं। तुम्हाला एक गंमत सांगते, घरातली गृहिणी म्हणजे ना वायफाय सारखी असते। ती दिसत नाही, पण तिच्याशिवाय खरं तर घरातली एकही गोष्ट नीट चालत नाही। सकाळपासून रात्रीपर्यंत ती फक्त धावपळच करत असते। मुलगा, नवरा, सासर, घरकाम, बाजार, नीटनेटकेपणा, साफसफाई या सगळ्या कामांमध्ये ना तिच्या चेहऱ्यावर बरेचदा आपल्याला चिडचिड किंवा थकवा आलेला दिसते, पण ती सगळी कामं ती करत असते। असं का बरं होतं? गृहिणी चिडलेली, कंटाळलेली, कधी मूड स्विंग्स होणारी, तर कधी इरिटेटेड, हे सगळ्यांनाच दिसतं। पण त्यामागची कारणं काय आहेत? खरंच आपण यावर लक्ष दिलंय का? तर आज ना मी काही मोठी अशी 10 कारणं सांगणार आहे आणि त्यावरचे उपाय सुद्धा आहेत। तर ते आपण आज एकत्र जाणून घेणार आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। यातले काही पॉइंट्स तुम्हाला सुद्धा नक्की उपयोगात पडतील। सगळ्यात पहिल्या नंबरचं कारण म्हणजे स्वतःसाठी वेळ नसणे। सकाळी उठल्याबरोबरच आपली किचन पासून सुरुवात होते। किचनचं काम झालं की मग पूर्ण घरातलं आवरणं, धुणी, भांडी आणि कितीतरी अशी छोटी मोठी कामं असतात जी रोजच्या रोज आणि रेग्युलर करावी लागतात। आणि ही सगळी कामं करता करता आपण स्वतःला खरंच विसरून जातो। या कामांमध्ये इतकं बिझी होऊन जातो की आपल्याला स्वतःसाठी वेळच नसते। घरातलं सगळं करता करता दिवस उगवतो कधी आणि संपतो कधी हे सुद्धा कळत नाही। दिवसाच्या शेवटी कळतं की आपण फक्त आणि फक्त कामच करत होतो, म्हणजे स्वतःसाठी एक कप चहा सुद्धा निवांत घ्यायला वेळ मिळाला नाही, असं सुद्धा कधी कधी होतं। त्यातल्या त्यात जर मोठी फॅमिली असेल, जॉईंट फॅमिली असेल किंवा घर मोठं असेल किंवा साधे इनलॉज असतील तरी सुद्धा ही सिच्युएशन होते। म्हणूनच ना स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्वाचं असतं। यावर आता उपाय काय? तर दिवसातून कमीत कमी अर्धा तास मी आणि माझा वेळ असं ठरवा। म्हणजे या वेळेत ना फोन, ना घरकाम, ना जबाबदाऱ्या, हा वेळ वेगळा असला पाहिजे। म्हणजे या वेळेत आपल्याला जे आवडतं ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। कधी पुस्तक वाचन, गार्डनिंग, म्युझिक, डान्स किंवा एखादा आणखी काही आवडीचा छंद। तेव्हा कुठे आपल्याला स्वतःसाठी काहीतरी केलंय ही फिलिंग येईल। चिडचिडेपणा या दुसऱ्या कारणावरून बरेचदा होतो, ते म्हणजे आपल्या कामांचं कौतुक न होणं। बरेचदा आपल्या घरकामाला खरं तर कामच मानलं जात नाही। तू घरीच तर असतेस, मग तुझं हेच काम आहे असं म्हणून सरळ टाळलं जातं। पण आपल्या कामात सुद्धा प्लॅनिंग, फिजिकल एनर्जी, पेशन्स या तिन्ही गोष्टी लागतात आणि या व्यतिरिक्त आणखी बऱ्याचशा गोष्टी असतात। पण खरं तर कौतुक न मिळाल्याने कधी कधी खरंच आपलं फ्रस्ट्रेशन होतं। आता बरेचदा आपण अगदी मनापासून सगळं करत असतो, आपण अगदी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण जसं आपण म्हणतो की कोणीच परफेक्ट नाहीये, कधी नसेलही होत आपल्याकडून। पण तरी सुद्धा जर भाजी चांगली झाली असेल किंवा आणखी काहीतरी चांगलं केलं असेल तर आपल्याला वाटतं असं, ती ना नॅचरल फिलिंग आहे। आपण एक माणूस आहोत तर आपल्यामध्ये ती फिलिंग असतेच आणि हेच आपलं काम आहे। तर ऑफकोर्स आपण जी कामं करतो या कामांवरूनच आपल्याला कोणीतरी अप्रिशिएट केलं पाहिजे असं आपल्याला वाटणारच। जसं ऑफिस मधल्या लोकांना नाही का वाटतं, त्यांनी एखादा एक्स्ट्राचं काम केलं तर त्यांना अप्रिसिएशन मिळालं पाहिजे, त्यांचं कौतुक झालं पाहिजे। तसंच मग आपण आपली कामं करतो तर आपल्यालाही वाटतं। पण खरं तर जसं मी बोलले की आपल्या कामांना प्राधान्यच दिलं जात नाही। ह्यात कसलं नवलाई किंवा ह्यात कसलं कौतुक असं म्हणून ना कधी अप्रिसिएशन मिळत नाही, त्यामुळे सुद्धा कधी कधी जास्त चिडचिड होते। आता यावर उपाय म्हणजे आपल्या कामाचं महत्त्व ना आपण स्वतःच ओळखायचं आणि शक्य होत असेल तर आपल्या कुटुंबाला अप्रिसिएशन कल्चर शिकवायचं, लहान मुलांना सुद्धा शिकवायचं। अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून थँक्यू किंवा खूप छान केलंय असं बोलून दाखवायचं, म्हणजे तेच शब्द ते सुद्धा शिकतील आणि या छोट्या छोट्या शब्दांमुळे ना खूप फरक जाणवतो। त्यामुळे अशी शिकवण आपण दिली आणि त्यांना थोडंसं हे शिकवलं तर आपल्याला सुद्धा ते नक्कीच अप्रिशिएट करतील। आता त्यानंतर तिसऱ्या नंबरचं कारण म्हणजे आपलं रोजचं सेम रुटीन। गृहिणीचा दिवस किचन पासून सुरू होतो आणि किचनवरच संपतो। म्हणजे सकाळी उठल्यापासून सकाळचा स्वयंपाक, घरातलं सगळं आवरणे, धुणी, भांडी, छोटं मोठं क्लिनिंग किंवा आणखी बरीचशी कामं असतात आणि सगळ्यात शेवटी सुद्धा आपलं दिवसाचा शेवटही किचन मध्येच होतो। आणि हे सगळं करताना सेम सेम रुटीन जगताना ना कधी कधी मन कंटाळून जातं, कारण आपल्या आयुष्यात काही असं नवीन घडतच नसतं।
आपल्याला असं रोज कुठे बाहेर पडायला मिळत, ना चार चौघीशी जास्त गप्पा मारायला मिळत किंवा मग नवीन काहीतरी शिकायला मिळत. त्यामुळे हेच करता करताना खरंच कधी कधी मन अगदी कंटाळून जातं आणि हे अगदी साहजिक आहे. आता यावर उपाय म्हणजे आपण आठवड्यातून एक दिवस आपल्या रुटीन मध्ये बदल करू शकतो. म्हणजे नवीन रेसिपी तर आपण करतच असतो, वीकेंडला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं म्हणून. पण कधीतरी चहा घ्यायचा असेल तर छान बाहेर जाऊन घेऊ शकतो, नुसतं गार्डन मध्ये निवांत बसू शकतो, एखाद्या ठिकाणी वॉकला जाऊ शकतो किंवा मग एखादी छोटी ट्रिप प्लॅन करू शकतो. असे छोटे छोटे बदल ना आपला कंटाळवाणा, चिडचिड हे बऱ्याच प्रमाणात कमी करण्यासाठी मदत करतात आणि त्या रुटीन मधून आपल्याला जरा वेळ का असे ना पण एक मोकळीक मिळते आणि जरा नवा चेंज मिळतो. खरं सांगू, असा जेव्हा ब्रेक मिळतो ना किंवा काहीतरी नवीन आपण करतो, त्यानंतर पुन्हा आपण तीच तीच कामं करण्यासाठी रेडी होऊन जातो, कारण आपल्याला माहिती असतं की परत वीकेंड येईल, परत आपण काहीतरी नवीन करू शकतो. त्यासाठी आपली सुद्धा काही प्लॅनिंग असते, आपणही थोडे एक्साइटेड असतो. चौथ्या नंबरचं कारण आहे पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहणे. आता स्वतः कमवत नसल्यामुळे ना आपण एखादा डिसिजन घेऊ शकत नाही किंवा तेवढा आपल्यामध्ये आत्मविश्वास नसतो. आपल्याला एखादी छोटी जरी वस्तू घ्यायची असेल ना तरी सुद्धा आपल्याला डिपेंडंट राहावं लागतं किंवा मग हात पसरावा लागतो पैशांसाठी. मोठे मोठे घर खर्च किंवा मोठे डिसिजन सोडाच, यामध्ये जास्त आपण बोलूच शकत नाही. आपल्याला फक्त ऐकायची सवय असते, काय मोठं करायचं आहे, काय मोठं घ्यायचं आहे. कधी कधी यामध्ये ना आपलं डिसिजन सुद्धा विचारलं जात नाही, कारण आपला त्यामध्ये काही हातच नसतो. हा, पण जर आपण त्यामध्ये काहीतरी देत असू किंवा आपण कमवत असू तर आपल्या बोलण्याला सुद्धा तेवढंच प्राधान्य दिलं जातं. पण अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा आपला मूड खराब होतो. कधी आपल्याला खरंच एखादी वस्तू हवी असते, पण समोरच्याकडून इतके प्रश्न विचारले जातात, कशाला हवंय, किती पैसे हवंय. खरं तर त्यांचा सुद्धा हेतू कधी वाईट नसतो, म्हणजे प्रत्येक वेळीच वाईट नसतो. ते फक्त पैसा योग्य ठिकाणी लागतोय ना किंवा खरंच त्या वस्तूची गरज आहे का हे बघत असतात. पण आपल्या मनात एकच गोष्ट असते की मी कमवत नाहीये म्हणून मला हे सगळे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यामुळे सुद्धा हर्ट होणं अगदी साहजिक आहे. यावर उपाय म्हणजे आपण घर बसल्या काहीतरी छोटं मोठं इन्कम स्टार्ट झालं पाहिजे असा बिझनेस करू शकतो. आणि मी हे कितीतरी वेळा सांगत असते, जसं की ऑनलाईन काम तुम्ही करू शकता, ट्युशन घेऊ शकता, आर्ट अँड क्राफ्टचा बिझनेस किंवा बेकिंग, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण घर बसल्या करू शकतो आणि थोडंफार इन्कम आपल्याला होईल. आणि कसं आहे ना, पैशाची किंमत म्हणजे फक्त अर्निंग करणं नाही आहे, तर आपला सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा त्यांनी वाढतो. 5व्या नंबरचं कारण आहे आपला शारीरिक थकवा. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपलं शरीर सतत हालचाल करत असतं, काही ना काही करतच असतं आणि यामध्ये व्यायामाचा अभाव असतो, रिलॅक्सेशन आपल्याला अजिबात मिळत नाही. त्यातल्या त्यात झोप मिळाली नसेल किंवा मग व्यवस्थित डाएट आपण घेतलं नसेल तरी सुद्धा आपलं शरीर कमकुवत होतं. आपण सतत असा विचार करतो की मी दिवसभर फिजिकल ऍक्टिव्हिटी करते किंवा मग काहीतरी काम करते तर ह्यातच माझा व्यायाम होईल, पण खरं तर असं नसतं. सतत काम करत राहणे हे फक्त आणि फक्त आपलं शरीर कमकुवत करतं आणि आपल्या शरीराला ह्याने थकवा जाणवतो. बाकी रिलॅक्सेशन आणि व्यायाम हा खूप वेगळा पार्ट आहे. पण बऱ्याचशा स्त्रियांच्या डोक्यात किंवा मनात असा गैरसमज असतो, मी हे सगळं फिजिकल काम करते आहे, हाच माझा व्यायाम आहे, मला वेगळ्या व्यायामाची गरज नाहीये. पण खरं तर ना ह्यानी थकवा जास्त होतो. आता यावर उपाय म्हणजे छोटे छोटे ब्रेक घ्यायचे, थोडं स्ट्रेचिंग करायचं किंवा मग आपलं जे डाएट आहे किंवा आहार आहे त्यामध्ये प्रोटीन, फ्रुट्स, आपण किती पाणी पितोय ह्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात जर आणखी मेंबर्स असतील तर त्यांच्या बरोबर थोडंसं काम शेअर करायचं. सगळं मीच परफेक्ट करणार आहे किंवा सगळं मीच करणार आहे अशी म्हणायची काहीही गरज नाही. जेव्हा आपण काम शेअर करतो तेव्हा आपला थकवाही थोडासा कमी होतो. 6व्या नंबरचं कारण म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष. खरं तर ना छोटी मोठी दुखणी आपण सगळी अंगावर काढतो. जेव्हा आपलं काहीतरी दुखत असतो तेव्हा आपलं कामात लक्ष लागत नाही, आपल्याला कंटाळा, आळस किंवा थकलेलं वाटतंच आणि तो थकवा आपल्या पूर्ण चेहऱ्यावर दिसतो. आपलं व्यवस्थित आपण चेकअप करत नाही किंवा मेडिसिन वेळेवर घेत नाही. आणि जर एकदा का वय वाढलं असेल, वयानुसार तर रेग्युलर चेकअप करणे, प्रॉपर डाएट घेणं हे सगळं गरजेचं असतं आणि हे सगळं वेळेवर करणं गरजेचं असतं. पण आपण कसं आपल्या कामांच्या धावपळीत ना सगळं पुढे ढकलतो. तिकडे बघायची अजिबात गरज नाही. आता खरं उदाहरण आपणच आहोत. स्वतःकडे बघा,
कधी कधी खरंच आपलं काहीतरी दुखत असतं, पण तरी सुद्धा आपण किचन मध्ये लागलेलो असतो किंवा काही ना काही काम करत असतो आणि आपल्या चेहऱ्यावर तो थकवा, तो कंटाळा दिसत असतो आणि तोच थकवा किंवा कंटाळा इतरांनाही दिसतो. पण खरंच आपलं काहीतरी दुखतंय किंवा आपल्याला करायची इच्छा नाहीये हे कोणीच समजून घेत नाही. त्यामुळे उपाय हाच आहे की स्वतःच्या आरोग्याकडे आपल्याला आधी लक्ष द्यायचं आहे. कारण जर आपण निरोगी असू किंवा फिजिकली ऍक्टिव्ह असू तरच आपण आपल्या घराची काळजी घेऊ, आपली कामं व्यवस्थित होतील. यासाठी आपल्याला वर्षातून एकदा हेल्थ चेकअप करणं जरुरी आहे किंवा मग रोजचा वॉक, रोजची एक्सरसाइज, योगा जे तुम्हाला जमतं ते काही करा. हे सगळं आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक असतं. पण या कामांच्या नादात ना आपण या महत्वाच्या गोष्टीसाठी वेळ नाहीये म्हणून ते सगळं आता टाळतो. आणि हे केल्यामुळे ना आपली एनर्जी ही बूस्ट राहते आणि आपला मूड सुद्धा फ्रेश राहतो. नंबरचं कारण आहे मानसिक एकाकीपणा. म्हणजे आपण दिवसभर घरात एकटेच असतो. मुलं असतील तर ते शाळेत गेलेले असतात आणि नवरा असेल तर ऑफिसला गेलेला असतो किंवा सगळे आपापल्या कामात बिझी असतात. पण आपणच घरातली कामं आणि नुसतं एकटेपण यामुळे सुद्धा आपल्या डोक्यात बरेचसे विचार येणं किंवा मागच्या काही गोष्टी आठवणं ज्या आपल्या मनाला त्रास देतात. आणि हा एकटेपणा किंवा एकाकीपणा इतका जास्त वाढतो ना की त्याने सुद्धा आपलं मेंटल हेल्थ चांगली राहत नाही. आपली फिजिकल हेल्थ तर आपण चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढीच आपली मानसिक परिस्थिती सुद्धा चांगली राहणं गरजेचं आहे. म्हणजे माइंड एकदम फ्रेश असलं पाहिजे किंवा पॉझिटिव्ह असलं पाहिजे. यासाठी थोडंसं बाहेर पडत जा. काही आणायच्या निमित्तानेच का असे ना तेव्हा बाहेर पडायचं किंवा मित्र मैत्रिणींचा संपर्क तुटू द्यायचा नाही. सोसायटीत थोड्या वेळासाठी का असे ना पण गप्पा गोष्टी करायला जायच्या. नाहीच पॉसिबल होत तर फोनवर बोलायचं. यामुळे सुद्धा मनावरचं ओझं खूप कमी होतं आणि एकटेपणा वाटत नाही. यावर उपाय मी आता सांगितलाच की आठवड्यातून आपण मैत्रिणीला किंवा आपल्या नातेवाईक असतील ज्यांच्याकडून खरंच पॉझिटिव्हिटी मिळत असेल त्यांना आपण भेटू शकतो. व्हिडिओ कॉल, फोन कॉलवर बोलू शकतो किंवा मग किती पार्टीज असतील किंवा आपला एखादा असा ग्रुप असेल त्यामध्ये आपण सामील होऊ शकतो आणि थोडंसं एन्जॉय करू शकतो. यामुळे ना आपला एकटेपणा आहे तोही कमी होतो आणि माइंड फ्रेश राहतं, पॉझिटिव्ह वाटतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. दुसऱ्या नंबरचं कारण आहे आपल्याला ना एप्रिसिएशन पेक्षा क्रिटिसिझमच जास्त मिळतं. म्हणजे घरकामात असो किंवा कोणत्याही कामात एखादी चूक झाली असेल की लगेच आपल्याला ती चूक दाखवल्या जाते किंवा आपल्याला बोलल्या जातं. पण एखादं चांगलं काम केल्यावर आपल्याला कोणी काही म्हणत नाही. ते काम कोणी ऑब्झर्वही करत नाही. म्हणजे तेच असतं ना, जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट करतो तेव्हा कोणीही बघत नाही. पण जेव्हा काय एखादी चूक आपल्याकडून घडते तेव्हा मात्र सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच असतात आणि त्यावरून आपल्याला बोलल्या जातं. आणि अशामुळे काय होतं ना, जो व्यक्ती आहे समोरचा त्याच्याबद्दल आपल्या मनात हळूहळू थोडासा राग किंवा मग नेहमी तीच भावना तयार होते की मी चुकले की तेव्हा मला बोललेत आणि मी जेव्हा काहीतरी चांगलं करते तेव्हा मात्र कोणीच माझं अप्रिसिएशन करत नाही किंवा कौतुक करत नाही. त्यामुळे काय होतं की आपल्याला एखादी नवीन गोष्ट करायची असेल किंवा काही नवीन करायचं असेल तर आपलं काही चुकलं तर आपल्याला सगळे बोलतील या भीतीने आपण एखादी नवीन सुरुवातच करत नाही. आता यावर उपाय म्हणजे याबद्दल आपल्या लाईफ पार्टनरशी किंवा घरातल्यांशी थोडंसं बोला. कारण घरच्यांशी जेव्हा आपण यावर खुलेपणाने चर्चा करत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही इतरांच्या मनातलं कळणार नाही. कौतुक केल्याने ऑफकोर्स मोटिवेशन वाढतं, हे सांगायला काहीच हरकत नाहीये. सगळ्यांनाच मोटिवेशनची गरज असते. त्यातल्या त्यात आपण गृहिणी, आपण न कळत बरीचशी कामं करत असतो. अगदी समोरच्या व्यक्तीला सांगायची सुद्धा गरज पडत नाही. त्याबद्दल आपण अप्रिसिएशन मागतही नाही. पण खरंच कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला मोटिवेशन आणि अप्रिसिएशनची गरज असते. हे 9व्या नंबरचं कारण खरं तर मी सुद्धा खूपदा सरप्राईज होते. ते म्हणजे मी टाइम घेतानाचा गिल्ट. म्हणजे दुपारची झोप असू देत किंवा मग आपण छान एन्जॉय करत असू तिथे जर थोडासा जास्त वेळ जात असेल तर गिल्टी फील होतं किंवा अपराधी सारखं वाटतं. घरात जर खरंच तशी लोक असतील की तुमच्या बाहेर फिरण्यावरून किंवा तुम्ही जास्त वेळ घालवला तुम्हाला बोलत असतील किंवा तुम्हाला ऐकायला मिळत असेल तर एक वेळ समजू शकते. पण अशा सुद्धा स्त्रिया आहेत की ज्यांना कोणी बोलणारं नाहीये, कोणी काही म्हणणारं नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना खूप जास्त वेळ घालवायला आवडत नाही. त्यांना घरची कामच दिसतात. माझा स्वयंपाक राहिला आहे, मला घर आवरायचं आहे. म्हणजे थोडासा एन्जॉय करताना किंवा मग
थोडासा जास्त वेळ जात असेल तर त्यांना अपराधी प्लस गिल्टी फील होतं. गिल्टी अजिबात फील करून घेऊ नका. ही ना लक्झरी नाहीये, ही प्रत्येक माणसाची गरज असते. आणि यावर उपाय हेच म्हणेल की जर तुम्हाला एक हॅपी होम मेकर बनायचं आहे, तुमच्या घराला हॅपी ठेवायचं आहे, तर स्वतःला रिफ्रेश करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी हा मी टाइम आहे तोच आपल्याला हेल्प करतो. 10व्या नंबरचं कारण आहे नवं शिकण्याचा अभाव. वर्षानुवर्ष आपलं एकच रुटीन चालत राहिलेलं असतं, त्यामुळे मन उत्साही राहत नाही किंवा आपल्याकडे अशी काहीतरी नवीन स्किल नसते. आपल्या ज्या हॉबीज असतात त्या सुद्धा आपण पुढे कंटिन्यू केलेल्या नसतात. आपल्याला काही गोष्टींचं नॉलेज मिळत नसतं किंवा व्यवस्थित नॉलेज नसतं, त्यामुळे आपली पर्सनॅलिटी ग्रोथ थांबते आणि यामुळे ना आपला कॉन्फिडन्स खूप जास्त कमी होतो. म्हणजे चार चौघात बोलायला सुद्धा किंवा आपल्याला जे येतं ते सुद्धा सांगायला आपल्याला लाज वाटते किंवा आपली बोलण्याची हिंमत होत नाही. यावर उपाय मी एवढंच म्हणेल की थोडे अपडेटेड राहा. म्हणजे ऑनलाईन काही शिकायला मिळत असेल तर ते शिका, नवीन बुक्स वाचत राहा, लँग्वेज शिकत राहा किंवा मग जे तुम्हाला आधी आवडत होतं ते काही ना काही करत राहा. असं जेव्हा आपण काहीतरी नवीन करत असतो ना, तेव्हा आपलं माइंड सुद्धा अलर्ट आणि फ्रेश राहतं. अशी आहेत की 10 कारणं ज्यामुळे आपण गृहिणी सतत चिडचिड्या, थकलेल्या किंवा कंटाळवाण्या वाटतो. पण यावर अगदी छोटे छोटे उपाय आहेत, ते केले तर आपण हे सगळं दूर करू शकतो. खरं तर गृहिणी फक्त घर चालवणारी नाही तर घराचा आत्मा असतो. ती घरात असते तेव्हा कुठे घराला घरपण आल्यासारखं होतं आणि तिचं जेव्हा मन प्रसन्न असेल ना, तेव्हा बघा संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. थोडक्यात सांगायचं झालं तर हॅपी गृहिणी म्हणजेच हॅपी फॅमिली. त्यामुळे घरातल्या गृहिणींचं कधीतरी कौतुक करत जा, तिलाही थोडासा आराम देत जा आणि ती स्वतःसाठी वेळ काढेल ह्याच्यासाठी तिला प्रोत्साहन सुद्धा द्यायचं जा आणि एप्रिसिएशन करायला अजिबात विसरू नका बरं का, जर पुरुष मंडळी कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर. आणि गृहिणींनो, कारण तर तुम्हाला माहिती पडली पण त्यावर उपाय सुद्धा मी सांगितले आहेत. आय होप तुम्हाला थोडं तरी हेल्पफुल वाटेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.